बीड लोकसभेमध्ये आता ओबीसी बहुजन पार्टीकडून जे आहे ते उमेदवाराची घोषणा केलेली आहे। आपल्याला माहिती आहे पंकजाताई मुंडे या देखील ओबीसी नेते आहेत आणि त्या विरोधात आता ओबीसी बहुजन पक्षाकडून देखील उमेदवार दिलेला आहे। त्यामुळे पंकजाताईच्या अडचणीमध्ये बीडमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते। तर आज तुम्ही उमेदवाराची घोषणा केली, काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकसभेला सामोरं जाता? उमेदवाराची घोषणा 8 दिवसापूर्वी झालेली आहे। आज या ठिकाणी मी जिल्ह्यामध्ये उमेदवारांना घेऊन पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आमचा उमेदवार ओबीसी बहुजन पार्टीचा आम्ही उभा केलेला आहे। आम्हाला माहिती आहे आम्ही गेली 8-9 महिन्यापासून एवढं ओबीसीच्या संदर्भात आंदोलन करतो। त्या ठिकाणी ओबीसीच्या आंदोलनामध्ये तुम्ही ज्यांचं नाव घेतायत ते कधी कुणी आलेलं नाही। ओबीसीच्या आंदोलनामध्ये प्राध्यापक टीपी मुंडे असतील, आमचे नेते भुजबळ साहेब असतील, प्रकाशांना शेंडगे असतील, लक्ष्मणराव गायकवाड असतील, चंद्रकांत भावकर असतील आणि आमच्या याच्या बरोबर स्वतः यशवंत अण्णा गायके हे सुद्धा आमच्या बरोबर गाड्या घोड्या जिथं असेल तिथं येऊन घेऊन यायचे 5-5, 10-10 गाड्या। या पद्धतीने आम्ही ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवारासाठी एवढं सगळं आम्ही उभं केलंय। म्हणून आम्ही ओबीसी समाजाचं काहीतरी केलंय म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या उमेदवारीसाठी आम्ही रक्तातून त्यांच्या बरोबर उभा राहणार आहोत आणि यशवंत अण्णा गायकेंना जनतेच्या आशीर्वादानं ओबीसीच्या आशीर्वादानं निवडून निश्चित येतील, लोकसभेमध्ये जातील अशी आम्हाला खात्री आहे। ओबीसी नेते पंकजाताई आहेत, ओबीसी बहुजन पार्टी ओबीसी नेत्यांनाच अडचणीत आणते का अशा उमेदवारी? कुणाला अडचण आणण्याचा काय प्रश्न आहे? आम्हाला कुणा अडचणीत आणू नये। आम्ही ओबीसीचे नेते आहोत, कार्यकर्ते आहोत आणि ओबीसीचा आमचा उमेदवार आहे आणि म्हणून आम्ही उभं केलेले। त्यांच्या कुणाचा अडचणीचा काय संबंध आहे? त्या ओबीसीला आम्ही त्यांना मानतच नाहीत। जे बिळामध्ये लपून बसलेला आहे तो ओबीसी होऊ शकत नाही। जेव्हा माझ्या ओबीसी बांधवावर, माझ्या वंजारा बांधवावर, माझ्या धनगर बांधवावर, माझ्या माळी बांधवावर इतर जे घर दार फुकले, हॉटेल फिटेल जाळले आणि लोकांना दहशत एवढी निर्माण केली, त्यावेळेस पंकजाताई कुठे गेल्या होत्या? म्हणून जे आमच्या आंदोलनामध्ये आलेले आहेत, जे नेते आलेले आहेत तेच ओबीसीचे असतील। पंकजाताई आलेल्या नाहीयेत, कुणी आंदोलनामध्ये आलेलं नाहीये, म्हणून त्यांना ओबीसी म्हणून घेण्याचा अधिकार पोहोचत नाही असं माझं स्पष्ट मत आहे। आपल्यासोबत उमेदवार देखील आहेत, मला सांगा काय कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरं जाता? मी माझ्या ओबीसीच्या प्रश्नावर जो माझा 7-8 महिन्याची ओबीसीच्या माझ्या समाज बांधवावर ओबीसीच्या समाज बांधवावर जो अन्याय झालाय तो अन्याय दूर करण्यासाठी मी जनतेपुढे जाणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण मागणार आहे आणि आशीर्वाद घेऊन संसदेमध्ये जाणार आहे। पंकजाताई देखील ओबीसी नेते आहेत, तुमच्या उमेदवारीमुळे त्यांना निवडणुकीला अडचणी येईल असं वाटतं? पंकजाताईला मी ओबीसी नेता मानतच नाही, कारण ओबीसी जेवढे मी आंदोलन महाराष्ट्रभर प्राध्यापक टीपी मुंडे सरावर फिरलो त्या ठिकाणी पंकजाताई कुठल्याही ओबीसीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या नाहीत। त्याच्यामुळे मी त्यांना ओबीसी नेता मानत नाही आणि जनताही त्याला ओबीसी नेता मानत नाही। बघू शकतो आपण बीड लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे आणि जे पंकजा मुंडे यांच्या हक्काचे मत आहेत, ओबीसी मत ज्यांना बीड जिल्हा त्यांच्या हक्काचे मत मानतो, त्या मतावर आता कुठं ना कुठं त्या मतासंदर्भामध्ये अडचण निर्माण होते की काय असा प्रश्न या उमेदवारीनंतर पुढे येताना दिसतोय। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।